उपाशी पोटी ब्रेकफास्ट मध्ये काही न खाता फक्त हा ज्यूस घ्यायचा. यामुळे वेट लॉस होणार आहे, रक्ताची कमतरता असणार आहे तर ती फुलफिल होणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला ज्या काही बिमाऱ्या आहेत त्या चुटकीसरशी घालवणारा हा जबरदस्त असा ज्यूस आहे. बनवायला फार सोपा आहे आणि विशेष ज्यांना कोणाला हेल्दी लाईफस्टाईल बनवायची आहे, हेल्दी लाईफस्टाईलने वजन कमी करायचे, अशांनी त्यांच्या ब्रेकफास्टमध्ये हा इन्क्लूड करायचा म्हणजेच करायचा. सगळ्यात पहिले आपल्याला लागणार आहे पालक. आता पालक कसे घ्यायचं तर बघा, त्यावरती कोणत्याही प्रकारच्या पांढऱ्या रेषा नको असायला. एकदम चांगला आणि कोवळी जर पालक भेटली तर अतिउत्तम. हे याचे देठ मी काढून घेते आहे. मुठभर पालक आपल्याला घ्यायचा आहे. हा ज्यूस कॅलरीमध्ये प्रचंड कमी आहे आणि फायबर खूप जास्त आहे. त्यामुळे आपलं पोट खूप वेळापर्यंत भरलेलं राहतं. या बीटरूट किंवा आपण यामध्ये पालक टाकत आहोत, भरपूर गोष्टी टाकणार आहोत. यामुळे आपल्या शरीरातलं डिटॉक्सिफिकेशन चांगल्या पद्धतीने होतं. म्हणजे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. त्यामुळे आपली पचन क्रिया सुद्धा सुधारतं. आता पालक मी चांगला निवडून घेतलेला आहे. आता हे पानं आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत. आता आमच्या इकडे पालकाचा भाव सध्या तरी 20 ते 25 रुपये जुडी असा चालू आहे आणि भरपूर मोठी पालक भेटते. त्यामुळे इझिली तुम्ही एकदा का मोठी जुडी आणली तर तुम्हाला 3-4 दिवस ही जुडी इझिली जाते. जास्तही दिवस जाऊ शकते जर मोठी असेल तर. आणि या पद्धतीने धुवून घेतल्यानंतर बाकीचे जे काही पदार्थ आहेत ते सुद्धा आता मी तुम्हाला सांगते. जसं की आपल्याला घ्यायची आहे काकडी. काकडी सुद्धा आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. काकडीमध्ये भरपूर पाणी असतं, त्यामुळे आपल्या शरीराला ते हायड्रेट ठेवण्याचं काम करतं. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे गाजर, ते सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचंय. आल्याचा एक तुकडा आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर घ्यायचा आहे एक बीटरूट आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे ते म्हणजे पुदिना. भरपूर सारा पुदिना आपल्याला इकडे घ्यायचा आहे. जसं की उन्हाळा म्हटलं तर भरपूर अशी पाणी टंचाई असते. खूप साऱ्या भागामध्ये पाणी टंचाई असते. त्यामुळे पाणी वाया न घालवता झाडांना नक्की टाका आणि उन्हाळ्यामध्ये झाडांना सुद्धा नक्कीच पाणी द्या आणि तुम्ही स्वतः सुद्धा फार हायड्रेट राहा. आता हे सगळे जे काही पदार्थ आहेत स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत. आता याच्यातली काकडी, गाजर आणि अद्रक याची आपण साल काढून घेणार आहोत. याच्यामध्ये माहिती आहे का, आपण ज्या काही पदार्थ टाकणार आहोत हे सोडून अजून आपल्याला टाकायचे जे पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. यामुळे ज्यांच्या कोणाची गट हेल्थ चांगली नाही, गॅसेस होतात किंवा काही खाल्लं तरी पोट भरलेलंच वाटतं, रिकामं होत नाही, पोट साफ होत नाही, कॉन्स्टिपेशन आहे आणि कॉन्स्टिपेशनमुळे मूळव्याध आहे, अशांनी तर हे घ्यावंच घ्यावं. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं. ज्यांना कोणाला मूळव्याधचा त्रास आहे किंवा कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, पोट साफ होत नाही, अशांनी त्यांच्या डाएटमध्ये फायबरचा इन्क्लूड केला पाहिजे. आणि या ज्यूसमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर आहे. त्यामुळे तुम्ही ब्रेकफास्टला उपाशी पोटी हे नक्की घ्या. हा लाईट सुद्धा आहे, पचायला खूप जबरदस्त आहे. यामुळे तुमचं डायजेशन, मेटाबॉलिझम सुद्धा वाढतं आणि त्याचबरोबर हिमोग्लोबिन सुद्धा जबरदस्त पद्धतीने वाढतं. आपल्या महिलांमध्ये प्रेग्नन्सी नंतर, डिलिव्हरी नंतर हिमोग्लोबिन कमी होणे हे खूप हे झालेलं आहे आणि सगळ्याच महिलांमध्ये हिमोग्लोबिन हे खूपच कमी असतं. अशांनी हे त्यांच्या ब्रेकफास्टमध्ये हप्त्यातून 3 ते 4 वेळेस हा ज्यूस इन्क्लूड करायचा आहे. डेली हा ज्यूस घ्यायची गरज नाहीये, पण हप्त्यातून 3 ते 4 वेळेस घ्यायचा आहे. सगळे पदार्थ आता आपण असे बारीक कट करून घेणार आहोत. यामध्ये आपण जे बीट आणि पालक वापरलेला आहे, यामुळे आपल्याला रक्तातील हिमोग्लोबिन वाढत असतं आणि जेव्हा आपण व्यायाम करत असतो आणि व्यायाम झाल्यानंतर आपल्याला प्रोटीनची गरज असते, तर सकाळी उठल्याबरोबर तुम्ही वेट लॉसची पावडर घेत असाल आणि तुम्ही वॉकिंगला जात असाल किंवा व्यायाम करत असणार आणि त्यानंतर तुम्ही प्रोटीन पावडर घेत असणार किंवा ब्रेकफास्ट करत असणार, तर तेव्हा तुम्हाला हा ज्यूस घ्यायचा आहे. या ज्यूसमुळे, व्यायाममुळे आलेला जो काही तुम्हाला थकवा असतो तो व्यवस्थितरित्या ऊर्जा यामधून मिळते आणि त्यामुळे तुमचा थकवा दूर होण्यास मदत होते. आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी टाकायच्या आहेत. यामध्ये आलं आणि बीट आपण टाकलेलं आहे, त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास आणि शरीर डिटॉक्स करण्यास मदत होतं आणि त्यामुळे आपली पचनक्रिया सुद्धा चांगल्या पद्धतीने सुधारते. यामध्ये तुम्ही एक जे आहे ते ऍपल सुद्धा टाकू शकता. मग इथे तुम्ही काकडी टाकायची तुम्हाला गरज नाही आहे आणि गाजर हे तुम्ही ऑप्शनल घेऊ शकता. आता बघा, मी बीटरूट अर्ध घेतलं होतं, पण मी असे क्यूब करून ठेवलेले होते आणि ते मला यूज करायचे होते. त्यामुळे मी पूर्ण जे क्यूब आहे 4 ते 5 क्यूब यामध्ये यूज करत आहे. तुम्हाला एक पूर्ण बीटरूट घ्यायचा आहे. हे 2 व्यक्तीसाठी जे आहे तुम्ही बनवू शकता. 2 ते 3 व्यक्तीसाठी सफिशियंट होतं. पण तुम्हाला पाणी मात्र जास्त टाकावं लागेल जर 3 व्यक्तीसाठी असेल तर.
2 व्यक्तीसाठी एकदम सफिशियंट हा ज्यूस होऊन जातो. याच्यामध्ये जे आहे तुम्ही ॲडिशनल ओली हळद सुद्धा टाकू शकता जर तुमच्याकडे असेल तर. ज्यांना कोणाला लो बीपीचा त्रास आहे अशांनी इथे ब्लॅक सॉल्ट टाकायचं आहे चिमूटभर. आणि ज्यांच्या कोणाची पचनसंस्था रिलेटेड खूप प्रॉब्लेम्स आहे, मेटाबॉलिझम चांगलं नाही, अशांनी 2 ते 3 मिरी याकडे टाकायचे. पण खूप जास्त उष्णता असेल तर मिरी ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी चालेल. पण खूपच पोटाचे प्रॉब्लेम असेल तर एक तरी काळी मिरी तुम्हाला टाकायची किंवा त्याची पावडर टाकू शकता. आता मला माझ्या स्वतःसाठीच हवं आहे, त्यामुळे मी फक्त 1 ग्लास पाणी यामध्ये टाकलेलं आहे आणि हे चांगलं असं फिरून घ्यायचं आहे. आता बघा, जेव्हा तुम्ही स्टार्टिंग हा ज्यूस पिता तुम्हाला बिलकुलच याची टेस्ट आवडणार नाही. पण हे प्यायची सुद्धा मी ट्रिक सांगते जेणेकरून तुमच्या पोटात जाईल आणि तुम्हाला वास घ्यायची सुद्धा गरज नाही. आता बघा आपल्याला काय करायचं आहे, तर आता हा गाळून घ्यायचा आहे. आता जे वरचं राहिलेलं आहे हे सरळ तुम्ही फेकून देऊ शकता किंवा आता उन्हामध्ये हे तुम्ही प्लेटमध्ये चांगलं सुकवून घेऊ शकता आणि याची पावडर बनवून ठेवू शकता. टोटली तुमच्यावरती आहे. आणि नाहीच करायचं तर सरळ जो काही वरती आपल्या गाळणीवरती राहिलं ते तुम्ही फेकू शकता. तो जो काही चोथा राहिला तो. हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे मला सुद्धा तुमचे आभार मानता येतील आणि मला सुद्धा कळेल की आपला हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला ते. या पद्धतीने प्रेस करून सगळं त्या चोथ्यामधलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. यामध्ये अजून तुम्हाला चांगला असा फ्लेवर आणण्यासाठी बाकी काहीच टाकू नका. याच्यामध्ये आपण जे ब्लॅक सॉल्ट टाकलंय त्यामुळे सुद्धा याचा फ्लेवर खूप चांगला असा येतो आणि टेस्ट सुद्धा सुधारते. लिंबू वगैरे टाकायची तुम्हाला वाटलंच तर तुम्ही टाकू शकता, पण ॲज इट इज मला असं वाटतं गरज नाही आहे. तुम्ही बघू ज्यूस शकता. तयार झालेला आहे. आता हा ज्यूस तुम्हाला मला माहिती आहे जेव्हा तुम्ही स्टार्टिंगला पिणार तुम्हाला बिलकुल याची टेस्ट आवडणार नाही. तुम्हाला या ज्यूससोबत किंवा हा तुम्हाला व्यवस्थितरित्या पिण्यासाठी याची सवय होणं फार गरजेचे आहे. त्यामुळे स्टार्टिंगला हा ज्यूस प्यायचा कसा, कारण यामध्ये पालक आहे, बीटरूट आहे, ज्याची चव आपल्याला बिलकुलच आवडत नाही. तर सरळ नाक बंद करायचं आणि व्यवस्थितरित्या हे पिऊन घ्यायचं. आता मी तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने पिते आहे. मी सरळ नाक बंद करते आणि 2 ते 3 घोटामध्ये हे पिऊन टाकते. पण यामध्ये मी आवर्जून ब्लॅक सॉल्टचा वापर करते ना, तर त्यामुळे याची टेस्ट खरंच खूप चांगली होते. तुम्ही हा इन्क्लूड करा हप्त्यामधून 3 ते 4 वेळेस हा ज्यूस प्या. ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला आता याच्या व्यतिरिक्त काही घ्यायचं नाही. 20 किलोला 1 लिटर पाणी या हिशोबाने तुम्हाला 3 ते 4 लिटर वॉटर इनटेक कंप्लीट करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला मला सांगायचं आहे की तुम्हाला रिझल्ट कसा मिळाला ते. एकदम जबरदस्त रिझल्ट मिळतो आणि सगळ्यात महत्त्वाचं लाईट वेट आहे, सॉलिड आपण खात नाही आहोत. ब्रेकफास्टमध्ये लिक्विड आहे त्यामुळे प्रॉपर पद्धतीने डायजेस्टसुद्धा होतं आणि सगळ्यात विशेष म्हणजे लागतंही चांगलं. कोणतीही गोष्ट जेव्हा आपण घेतो ना ती खरंच खूप चांगली लागते जेव्हा आपण ती इंटरेस्टनी पितो. तुम्ही बघू शकता 2 दमात पिलं त्यामुळे थोडं खाली पण सांडलं, पण बघा पूर्ण मी फिनिश केलेलं आहे. सो ब्रेकफास्टला नक्की हे इन्क्लूड करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही बाकी डाएट एक्सरसाइज नाही केली, फक्त ब्रेकफास्टमध्ये हे नक्की ॲड करा.